सई थोपटेंचं सेलिब्रेशन अगदी जोरदार आहे, पण आता एक मुद्दा असा आहे की शिवसेनेला उभाठा गटाला मुंबईमध्ये बऱ्यापैकी यश मिळताना दिसते. म्हणजे ते जरी महापौर करू शकले नसले तरी सुद्धा 71 जागी आघाडीवर आहेत, पण इतर सर्व ठिकाणी त्यांची पिछेहाट होताना दिसते. नाशिकमध्ये तर जवळपास 35 जागा होता, आता तिथे फारसं त्यांचं अस्तित्व उरलेलं नाही आहे. MMRDA रिजनमध्ये मुंबई जर सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात यश मिळताना दिसत नाही आहे. तुम्ही बघा, ठाण्यामध्ये त्यांचे 67 नगरसेवक होते. एकनाथ शिंदे दूर झाल्यानंतर तिकडे त्यांचे 5-10 नगरसेवक यायलासुद्धा त्यांना मुश्किल झालेली आहे. तीच गोष्ट सोलापूरमध्ये त्यांचे 21 नगरसेवक होते. आज त्यांची अवस्था काय ते आपण बघतोय. संभाजीनगरमध्ये 29 नगरसेवक होते. आज त्यांची अवस्था काय तुम्ही बघा. नाशिकमध्ये 35 तुम्ही आत्ता म्हणलात ते अगदी बरोबर आहे. आणि नाशिकमध्ये त्यांचे नगरसेवक 2012पेक्षा 2000 याच्यामध्ये दुप्पट 17मध्ये दुप्पट झालेले होते. यावेळी किमान अर्धे जरी म्हटले तरी 20 एक नगरसेवक यायला पाहिजे होते, ते येताना दिसत नाहीत. नवी मुंबईमध्ये त्यांचे 38 नगरसेवक होते. आज त्यांना त्याच्या 1/3सुद्धा यश मिळताना दिसत नाही आहे. KDMCमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये 52 नगरसेवक होते आणि ते 52 नगरसेवक त्याच्या आधी जे नगरसेवक आले ते त्याच्यापेक्षा 1/3 जास्त होते. तेही नगरसेवक आज तुम्हाला कुठेही दिसत नाही आहेत. म्हणजेच एक प्रकारे मुंबईचं यश मिळवण्याकरता तुम्ही इतर महानगरपालिकांकडे दुर्लक्ष होऊन त्याचा बळी गेलाय की काय, एक वेगळा परिणाम संभवणारा त्याविषयी मी चर्चा करणारच आहे. पण शिवसेनेच्या कामगिरीबद्दल उद्धव ठाकरे गट मुंबईतलं बोलणं आहे की ओव्हरऑल महाराष्ट्रात ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित लढले तर मुंबई वगळता बाकीच्या जवळजवळ सगळ्या महानगरपालिकांमध्ये 2 आकडी संख्या गाठतील की नाही असा आता प्रश्न निर्माण झाला आहे. तुम्ही बघा, प्रत्येक ठिकाणी 1 आणि 2 ठिकाणी सत्ता ती आघाडीवरती दिसत आहेत. याचा अर्थ संपेस तो एक कुठपर्यंत जाणार आहेत. ही जो परिस्थिती आहे, या परिस्थितीला जबाबदार कोण आहे? त्या परिस्थितीला दोन्ही ठाकरे जबाबदार आहेत. त्यांनी मुंबई वगळता सगळं वाऱ्यावरच सोडलं होतं आणि मुंबईत धड काम केलेलं नाही आहे. त्याचा फटका त्यांना बसलेला आहे. त्यांना प्रचार करायला कोणी रोखलं नव्हतं. प्रचंड सभा घेऊन वादळ उठवायला कोणी रोखलं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये शेकडो विषय होते. मंत्र्यांचे भ्रष्टाचार होते, मंत्र्यांच्या मुलांचे भ्रष्टाचार होते, महागाईचे विषय होते, बेरोजगारीचे विषय होते, आत्महत्यांचे विषय होते. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 34-35 हजार मुली महिला गायब आहेत. मुंबईत 11,000 मुली महिला गायब आहेत. या कुठल्याही विषयावरती हे दोन्ही ठाकरे प्रभावीपणे बोलताना दिसले नाहीत. म्हणजे फक्त मुंबई अदानी त्यांना पावला नाही. मुंबईवर लक्ष केंद्रित करणं त्यांना नडलं. हे पहा, एकटे एकनाथ शिंदे मुंबईमध्ये त्यांच्या टार्गेटवर होते. त्याच्यामुळे त्यांनी सर्व शक्ती आमच्या उमेदवाराविरुद्ध लावली. पण तुम्ही या सगळ्या महाराष्ट्राच्या ह्याच्यात तुम्ही एक निकाल खूप विसरताय. तो निकाल असा आहे की मालेगावमध्ये आम्हाला 18 जागा मिळाल्यात. जे मालेगाव म्हणजे काय दारूच्या ढिगाऱ्यावर बसलेलं शहर आहे, तिथं आमच्या शिवसेनेला 18 जागा मिळणं हे काही कमी नाही. यश तिथे इस्लाम पार्टी वगैरेचं आव्हान असताना सुद्धा दादा भुसेंना एक मोठा महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पहिल्याच निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये अवघ्या 22 वर्षीय तरुणीनं विजय मिळवलेला आहे. प्रभाग 36 मधून 22 वर्षीय तरुणीनं या ठिकाणी विजय मिळवला आहे. साई थोपटे असं या विजयी उमेदवाराचं नाव आहे. अवघ्या 22 वर्षाची ही मुलगी सई थोपटे असं या तरुण उमेदवाराचं नाव आहे. तर 7 महापालिकांमध्ये भाजपनं 5 महापालिकांमध्ये मोठं यश या ठिकाणी मिळवलं आहे. 7 महापालिकांमध्ये महायुतीला बहुमत प्राप्त झाल्याचं आपण पाहतोय. तर एकटं भाजप 5 महापालिकांमध्ये स्वबळावर भाजपनं बहुमत या ठिकाणी मिळवल्याचं दिसत आहे. सर, एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण पाहायला हवा की राज्यभरामध्ये एकूण नगरसेवक जर आपण पाहिले तर राष्ट्रवादी शरद पवार गटानं ही निवडणूकच सोडून दिली की काय असा प्रश्न विचारावा असं वाटतोय महेश सर. कारण आत्तापर्यंत जे कल हाती येताना दिसत आहेत, संपूर्ण राज्यभरामध्ये केवळ 18 नगरसेवक तुमचे विजय होताना दिसत आहेत. अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक कारण मला असं वाटतं की भाजपने जी फोडा आणि जोडा नीती अवलंबली होती त्याच्याप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 तुकडे केले, शिवसेनेचेही 2 तुकडे केले. शिवसेनेचं बोलायचं झालं मुंबईतलं तर आत्ता आपल्याला दिसतं आहे की जवळपास 2 शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि UBT शिवसेना दोघांची मतं एकत्र केली तर त्यांची 100च्या आसपास मतं होत आहेत. आणि भाजप 82वरून फक्त 89वर गेले. त्यामुळे भाजपची काही जास्त मतं वाढलेली आहेत आणि ते खरंच धुरंधर झालेले आहेत असं मला वाटत नाही आहे. पण जो जितावं सिकंदर, आता जो जितावं धुरंधर असं म्हणून हवं तर. आणि त्याच वेळेला आमच्या NCPमध्ये सुद्धा सेम गोष्ट झालेली आहे. आज भाजपमध्ये तुम्ही अख्ख्या राज्यभर बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले बरेचसे नेते भाजपबरोबर गेलेले आहेत. जर अजित पवार आणि राष्ट्रवादी या दोघांची जर मतं तुम्ही एकत्र केलीत तर 18 आणि 118 असं बघायला गेलं तर 140च्या आसपास आमची मतं आहेत तशी.
पण आता पक्ष फुटलेले आहेत, आमचे नेते गेलेले आहेत, बरेच गोष्टी झालेल्या आहेत, दबावतंत्र वापरले गेलेलं आहे, प्रलोभनं दिली गेलेली आहेत, असे बरीच कारणं आहेत. आणि हे एक कारण झालं, याच्यापेक्षा बरीचशी अजूनसुद्धा कारणं आहेत. ती कारण मीमांसा आम्ही जरूर करू. विश्लेषण सर, आपण पाहिलं की नगर परिषद निवडणुकांमध्ये आपण याच मुद्द्यावर चर्चा केलेली होती. त्यानंतर तुम्ही महापालिकाची निवडणूक गमावली आहे आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील काय चित्र असेल हे तुम्हालाच माहिती आहे. मात्र काँग्रेसची कामगिरी या ठिकाणी काँग्रेस सध्या 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळते. भाजप पहिला क्रमांक, त्यानंतर शिवसेना शिंदे गट 2ऱ्या क्रमांकावर, तर काँग्रेस या ठिकाणी राज्यभरामध्ये एकंदरीतच 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला दिसते. नाही, विरोधी पक्ष म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाला न घाबरता न डगबगता आम्ही मैदानात आहोत. आम्ही लढतोय. 11 वर्षाचं सरकार आहे यांचं. साम दाम दंड भेद सगळी फोडाफोडी. मुख्यमंत्री आमचे, नगरसेवक, गल्लीतला ब्लॉकच्या माणसासाठी सुद्धा भाजप आमच्या मुळावर उठलेला आहे. तरी आम्ही पाय रोवून खंबीरपणे उभे आहोत. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, नागरी प्रश्नावर आम्ही लढतोय. आम्ही लढत राहू. महाराष्ट्रामध्ये महायुतीला विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष भिडायला खंबीर आहे. याच्यावर लोकांचा विश्वास बसतोय. हा या निकालाचा आम्ही अर्थ घेतो. अजून भाजपच्या कामगिरीबद्दल, मुंबईतल्या भाजपच्या कामगिरीबद्दल, भाजपनं गेल्या वेळेला 82 जागांवर आपले नगरसेवक निवडून आणले होते, पण आता 89 जागांवर ते पुढे आहेत. कदाचित 90 पार करतील. भाजपच्या या कामगिरीबद्दल नाही, भाजपचं म्हणजे मागच्या तुलनेत जर बघितलं आपण तर संख्या म्हणजे जागा कमी लढवल्या होत्या आणि आकडा त्याच्याही पुढे गेलेला आहे. दुसरं, मला उद्धव ठाकरे यांचं या म्हणजे ते आत्ता 71पर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे मागचा जर त्यांचा 84चा फिगर घेतला तर शिवसेना फुटल्यानंतरही म्हणजे शिंदेचे 30 येत आहेत, पण शिवसेना फुटल्यानंतर जवळपास त्या आकड्यापर्यंत जाणं म्हणजे मला वाटतं की त्यांच्या कॅम्पेनबद्दल, त्यांच्या सगळ्या स्ट्रॅटेजीबद्दल अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले झाले. सुरुवातीच्या काळामध्ये तर ते 35-40 जागा पार करणार की नाही अशी शंका व्यक्त होत होती, परंतु त्यांच्या सगळ्या शाखा भेटी वगैरे याच्यानंतर तो आकडा 60-65पर्यंत गेला आणि शिवाजी पार्कच्या सभेनंतर ते 80पर्यंत जातील असं एक भाकीत वर्तवलं जात होतं. त्याच्या नसत्या तर ठाकरेंना याहीपेक्षा वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागेल. याचाच अर्थ काय की ही स्ट्रॅटेजिकली निवडणूक त्यांनी जर मधला 4 महिन्याचा कालावधी वाया घालवला नसता तर ते निश्चितपणे मला वाटतं की एक अतिशय चुरशीची निवडणूक झाली असती असं दिसतंय. कारण ते आत्ताच 71पर्यंत गेलेले आहेत. अजून 22 जागांचे निकाल यायचे आहेत. म्हणजे ते 80च्या घरात कुठेतरी जातील असं दिसतंय. म्हणजे ठाकरेंनी स्वतःची कामगिरी इंटॅक्ट ठेवलेली आहे, पण मनसेने त्यांना दगा दिला असं म्हणतात. नाही, दगा दिला असं नाही म्हणता येणार. मनसेचे मागचे दगा म्हणजे परफॉर्मन्सच्या अँगलनी म्हणतो. ओके, ते कुठेतरी कमी पडले असं म्हणूया आपण. पण मला अजून एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे ठाकरेंचं चिन्ह त्यांच्याकडे नसताना सुद्धा त्यांनी या जागेवर मजल मारणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे.